रामकृष्ण हरी ड्रायव्हर भावानो. तर आपल्या जवळ 14 टायर बदल अर्थ व्हील अलाइनमेंट करण्यासाठी. तर या गाडीचं हाऊसिंगचं आणि डमीचे टायर मार खाते. तर तुम्ही फोटो मध्ये बघू शकताय. तर तुम्हाला गाडी दाखवतो का अवतारा अशोक लेलनची गाडी. तर तुम्हाला हे जर डमी दाखवतो किती योगा हे आता डमी सरळ केले. तर चला तुम्हाला दाखवतो मागे जाऊन. हे टायर अशी मार खाते ती गाडी सिंगल आहे का. याची टायर मार खाते त्यामुळे गाडी आपली जवळ येते. मग काय बघा तिथे जॉक वगैरे लावलं तर भावानं बघू शकताय तुम्ही. जॉक वगैरे लावत चालू आहे. तर चल ते जाऊन दाखवतो तुम्हाला. बघू शकता आपला श्रीबाबू इथं लावायला जॉक. बघू शकता आहे का याची जॉक लावू लागते. हे टायर अशी मार खाते. टायर मार खाण्यामुळे प्रॉब्लेम येते. गाडीचा ॲव्हरेज कमी देते आणि टायर मार खाते. ती टायर वा कशी मार खाते. ज्यांच्या गाडीचा असा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी आपल्या दुकानाला एकदा अवश्य भेट द्या. त्याचा मोबाईल नंबर आहे आपल्या दुकान नंबरमध्ये. तर बघू शकता ही टायर कशी मार खाली ते बटन टायर आहे ते. मग काय व्हायचं मम्मा आपलं चालू आहे मामाचं काम चालू आहे खाली हातोडं उतरून माराय कसं मारते मामा दान इकडे 14 टायर लावले व्हील अलाइनमेंट करण्यासाठी. टॉपचं काम करायचं म्हणलं तर मग काय वाटत व्हील अलाइनमेंट करायला लागते एकदा. हो हे असं गन वगैरे मार लागते. फ्लॅटची गाडी तुम्ही बघू शकता आहे का. मग नंतर 14 टायर गाडीचा नंबर आहे. आपण बघू शकता रॅम्पवर गाडी ते लावून घ्यायला चालू आहे. 14 टायर आहे का सिग्नाची बघू शकता आहे का. हे गाडीचं डमी टायर आणि सेकंडरी टायर मार खाली जास्त. आता व्यवस्थित आहे गाडी कारण लावून घ्यायला चालू पूर्ण. तर मग काय भाऊ ना आता बसलो बघा गाडीमध्ये रोटेशन घ्यायला आहे का. सिग्ना गाडी कशी टॉप एसी बीसी दिले राव आता ड्रायव्हर असे ना हवा जाता नसते. हे बघा पुढं कम्प्युटरला आपला श्रीभाऊ घेते गाडीचं हे चालू आहे. अवतार बघा कसं झालं त्याचं आहे का. हे असं घ्यायला लागते गाडीचं पुढचं. काय आता व्हील अलाइनमेंट करून घ्यायचं बघा टकाटकी एकदम चकाचक. चला आता चालू आहे व्हील अलाइनमेंट करायला भावानो. बघा आता